आमटी हा आपल्या महाराष्ट्रीयन जेवणाचा अविभाज्य भाग. बऱ्याचदा आपल्याला फार जळजळीत, चमचमीत असं काहीही नकोसं वाटतं, त्यावेळी ही आमसूल गुळाची आमटी एक उत्तम पर्याय आहे. नमस्कार, मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाज रेसिपीजमध्ये. आज मुळा घालून ही आमसूल गुळाची आमटी करूयात. आमटी बनवण्यासाठी इथे पातेल्यामध्ये पळीभर तेल गरम करून घेतलं. मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की लगेच 4 पाकळ्या ठेचलेली लसूण घालायची. चवीला मेथीदाणे घालायचे. लसूण हलकीशी लालसर व्हायला हवी, पण करपायला मात्र नको. आणि कढीपत्ता घालून हिंग घालायचे. मेथ्या आणि हिंग मात्र आवर्जून घालायचं. आता आपण ही जी खमंग फोडणी केली आहे त्यामध्ये गरम पाणी घालायचं. ही अशी सणसणीत फोडणी बसायला हवी, म्हणजे त्या फोडणीचा पूर्ण स्वाद आमटीला छान लागतो. पाणी मात्र गरमच घालायचं. लगेचच यामध्ये हे मुळाचे काप करून घेतले ते घालायचं. आता या पाण्यातच आपल्याला सगळ्यात चवी घालायच्या. हळद घालायची, लाल तिखट घालायचं. ही आमटी फार अशी तिखट नसावी, त्यामुळे तिखट हे बेतानेच घालायचं. गोडा मसाला आणि चवीला मीठ घालायचे. 4-5 आमसुलं घालायची आणि चवीला बऱ्यापैकी गूळ घालायचे. सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं. ही आमटी जरा पातळच छान लागते, त्यामुळे लागेल तसं गरम पाणी घालायचं. पाणी मात्र गरमच घालायचं. सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आपण घातलेल्या सगळ्या चवी या पाण्यामध्ये छान उतरायला हव्यात. 5-1 मिनिटं हे पाणी छान उकळवून घ्यायचं. आता बघा, मुळा ही अगदी व्यवस्थित शिजलाय. आज मी या आमटीमध्ये मुळा घातलाय, पण कधी भोपळा, कधी शेंग, कधी घोसाळं, कधी वांगं असे वेगवेगळे बदल आपण या आमटीमध्ये नक्कीच करू शकतो. बघा, सगळ्या चवींनी युक्त असलेलं हे पाणी मी 5-1 मिनिटं छान उकळवून घेतलं. आता आपण यामध्ये वरण घालायचं आहे. हे आपलं नेहमीचंच हळद हिंग घालून शिजवलेलं गोडं वरण आहे. सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आपण घातलेलं वरण छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता जरी आपल्याला ही आमटी जराशी पातळ वाटत असली ना, तरी पुढचे 5-1 मिनिटं आमटी आपण छान खळखळून उकळून घेणार आहे, त्यामुळे नंतर ती छान एकसंध होते. आमटी छान खळखळून उकळते. आता खोबरं कोथिंबीर घालूयात. ओला नारळ आणि कोथिंबीर मात्र या आमटीसाठी हवीच. पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि अजून 1 मिनिट आमटी छान उकळवून घ्यायची. काही पदार्थ आपल्याला थेट आपल्या बालपणात घेऊन जातात, त्यातलीच ही आमटी. आई दुपारचं गोडं वरण उरलं की रात्रीच्या जेवणात हमखास अशी आमटी बनवत असे. जगातली सगळी पंचपक्वान्न एकीकडे आणि आपल्या आईच्या हातची आमटी एकीकडे. तुमचंही असंच आहे ना? हे बघा, मुळा ही अगदी व्यवस्थित शिजलाय. आंबट, गोड, तिखट, तुरट, हलकासा मेथ्यांचा कडवटपणा अशा सगळ्या रसांनी परिपूर्ण अशी ही आमटी आहे. गरमागरम भात आणि ही आमटी हे कॉम्बिनेशन तर हिट आहेच, पण तूप लावलेल्या चपातीसोबतही ही आमटी अतिशय सुरेख लागते. बघा, आमटी छान तयार आहे आणि अगदी शेवटी हे असं चमचाभर तूप घालायचं आहे आणि हलवून गॅस बंद करायचं आहे. गॅस बंद केल्यावर हे असं 1 मिनिट झाकण ठेवायचं आहे, म्हणजे आपण घातलेल्या सगळ्या चवी, आपण वरून घातलेल्या साजूक तुपाचा सुवास छान आमटीला लागतो आणि मग ही आमटी पानात वाढायला तयार आहे. अगदी साधीशी ही आमसूल गुळाची आमटी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा. धन्यवाद.